श्रोतो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम महिला विश्व. यामध्ये आज ऐका, समाजामध्ये अनाथ, अपंग, एड्सग्रस्त, आदिवासी यांच्यासारख्या वंचित घटकांकरिता मदतीचे उपक्रम तसंच महिला सक्षमीकरण याविषयी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला येथील प्राध्यापिका डॉक्टर नीलिमा सरप लखाडे यांची जया सहस्त्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवडी. श्रोते हो, मैत्रिणींनो, महिला विश्व या कार्यक्रमात नेहमीच आपण एका सक्षम महिलेशी बातचीत करीत असतो. आज आपल्या कार्यक्रमात शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय अकोला येथे कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉक्टर नीलिमा शंकरराव सरप लखाडे मॅडम यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम आमच्या महिला विश्व या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी सर आणि मी जया सहस्त्रबुद्धे तुमचं या कार्यक्रमात मनापासून खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, एका खेडेगावात जन्माला आलेल्या सौ नीलिमा मॅडम यांनी आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सतत प्रावीण्य श्रेणीमध्ये खेडेगावातून पूर्ण करून आज PhD पर्यंतचं शिक्षण मॅडमनी प्राप्त केलेलं आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र विषयावरील 5 पुस्तके मॅडमचे प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक पुस्तकांमध्ये अनेक प्रकरणाचे लेखनसुद्धा मॅडमने केलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये आर्टिकल्स मॅडमचे प्रसिद्ध आहेत. याचबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरील संशोधन प्रकल्पावर मॅडमनी काम केलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांमध्ये देखील मॅडम सहभागी होतात आणि अनेक शोधनिबंध मॅडमचे प्रसिद्ध झाले आहेत. सामाजिक विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन देखील मॅडम करतात. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावरील कार्य याबद्दलचा थोडक्यात आढावा द्यायचा झाला तर राजकीय आरक्षणाचा आणि भटक्या विमुक्त जातीच्या सर्वेक्षणासंबंधी आराखडा मॅडमने तयार केला. महाराष्ट्र राज्य आयोगावर इतर मागासवर्ग आणि भटक्या विमुक्त जमातीच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने मॅडम काम करतात आणि त्या गोष्टीचा पाठपुरवठा करतात. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या धोरण निश्चिती कार्यामध्ये आणि विविध राज्यस्तरीय कार्यामध्ये मॅडमचा सहभाग असतो. विभागीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती म्हणून मॅडमनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे. तर मॅडम, सर्वप्रथम मी तुम्हाला विचारीन की आज तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आत्तापर्यंत कोणकोणत्या अडचणींना तुम्हाला सामना करावा लागला? सर्वप्रथम मी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, ज्यांच्यामुळे मी आज ह्या ठिकाणी उपस्थित राहू शकले, अशा आद्य शिक्षिका आदरणीय सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करते. आणि आजच्या ह्या महिला विश्व कार्यक्रमामध्ये महिलांची एक नव्यानं ओळख करून देणाऱ्या आकाशवाणीच्या महिला विश्व ह्या सदरामध्ये असणारी टीम श्री विनोद गवळी आणि प्राध्यापक जया सहस्त्रबुद्धे मॅडम ह्यांनी मला ह्या ठिकाणी निमंत्रित केले, ह्याबद्दल ह्या टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मॅडमनी मला आत्ताच विचारलं की आतापर्यंतचा प्रवास आणि अडचणी. सुरुवातीला माझा हा जो आतापर्यंतचा प्रवास आहे त्यांनी थोडासा तुम्हाला सांगितला आहे. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेन की जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळा ह्या पूर्वीच्या ज्या शाळा होत्या त्या शाळेमध्ये माझं 1 ते 10 पर्यंतचं एज्युकेशन झालं, परंतु त्या शिक्षणाचा दर्जा हा अतिशय चांगला होता. माझ्या प्राथमिक शिक्षणामधील महत्त्वाचा पाया पक्का करणाऱ्या प्राथमिक शिक्षिका सौ मावळे मॅडम अजूनही मला आठवतात. स्कॉलरशिपची एक्झाम असली की त्या स्वतः एक्स्ट्रा क्लास घेऊन आम्हाला शिकवायच्या आणि आमची तयारी करून घ्यायच्या. त्याच्यामुळे माझा तो बेस आहे तो खूप पक्का झाला आणि मागे वळून मला पाहायची गरजच पडली नाही. आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी मग मी गाव सोडलं आणि बुलढाण्याला गेले.
परंतु मध्यंतरी मला D.Ed करून शिक्षिका म्हणून मी माझं काम सुरू केलं. कारण 12वी सायन्स करण्यासाठी मला ॲडमिशन घ्यायला उशीर झाला होता आणि खरं तर मला डॉक्टर व्हायचं होतं, पण उशीर झाल्यामुळे मग थोडंसं त्याच्यामध्ये खंड आला. त्यावेळेस नीटची परीक्षाही नव्हती. आतापर्यंतचा माझा जो इतिहास होता की 80%च्या कमी कधी नव्हते आणि 12वीला ते पडले असते तर मी निश्चितच डॉक्टर असते, परंतु काही अडचणी आल्या आणि ते होऊ शकलं नाही. म्हणून मग मी शिक्षिका झाले. परंतु शिक्षिका होणं थांबायचं नाही, तर पुढे हायर एज्युकेशन घ्यायचं हा एक मनाशी चंग बांधलेला होता आणि म्हणून मी BSc B.Ed पूर्ण केलं. बरं. परंतु मध्यंतरीच ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझे मामा जे रिटायर्ड प्राचार्य आहेत कोल्हापूरला आता सध्या, तर त्यांचं एकच सांगणं होतं की सध्या स्पर्धा परीक्षेचं युग आहे आणि स्पर्धा परीक्षेचं तयारी तू चालू ठेव. बरोबर. मी ती सुद्धा चालू ठेवली आणि साईड बाय साईड मॅडम मी तुम्हाला सांगते की मी MPSCची PSIची एक्झाम सुद्धा पास झाली. माझं सिलेक्शन झालं. क्या बात. पण आईबाबांनी नाही जाऊ दिलं की तुझ्या स्वभावाला ते साजेसं नाही आहे, म्हणून तू इकडेच पुढे तुझं करिअर करावं. आणि मग माझा पुढचा प्रवास मी सुरू ठेवला. लग्नानंतर मी MA केलं आणि PhD केलं अच्छा. आणि नंतर कॉलेजमध्ये मी रुजू झाले. हे सर्व करत असताना प्राध्यापक पदासाठी जे काही क्वालिफिकेशन लागतं किंवा त्याच्यासाठी सपोर्टिंग जो रिसर्च लागतो तो माझा सतत सुरू होता आणि हे सगळ्या कामाची दखल घेऊनच मग माझी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली. आता हे सर्व करत असताना अडचणी तर ह्या येतच असतात. कुटुंबातीलही काही अडचणी असतील. हो, कुटुंबातील किंवा एज्युकेशन घेताना पहिली तर अडचण ही जी होती की ग्रामीण भागामध्ये मी वाढले, परंतु पुढचं जे एज्युकेशन मला घ्यायचं होतं तर त्यासाठी शहरामध्ये जायचं होतं. त्या सोयीसुविधा आणि त्याच्यासाठी जी काही सामग्री लागते तर ते सगळं काही उपलब्ध नव्हतं. परंतु ह्याच्यावर मात करायची म्हणून मी गव्हर्नमेंट हॉस्टेल जे होतं ते निवडलं. त्या ठिकाणी विद्यार्थिनींची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली जाते आणि माझं पुढचं एज्युकेशन 5 वर्ष मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि बाकीच्या आर्थिक सामाजिक कौटुंबिक ह्या ज्या इतर स्त्रियांना अडचणी येतात त्या तर आल्याच. परंतु एक सांगेल मॅडम की ग्रामीण बॅकग्राऊंड ज्याला म्हणतात ते लाभलेलं होतं आणि मी सतत बघत होते शेतात जाणाऱ्या स्त्रिया किंवा प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा काम करणारे शेतकरी, आणि त्यापेक्षा आपली परिस्थिती तर खूप चांगली आहे आणि ह्या आपल्यासमोर येणारे ही आव्हानं आहेत ही तर त्या तुलनेत खूपच कमी आहेत असं मला वाटायचं. आणि त्या काळी असंही होतं ना की मुलींनी इतकं शिक्षण नाही घेतलं तरी चालेल. हा, म्हणजे मुलांच्या बाबतीत हा भेदभाव होता मुला-मुलींच्या. हा, अगदी बरोबर. म्हणजे आजपासून जर विचार केला तर 85-90च्या दरम्यान 95 पर्यंत माझं जे कॉलेज एज्युकेशन झालं, तर त्या काळात 10वी झाली मुलगी की मोठी झाली, 12वी झाली की आता शिक्षण थांबवायचं, तिचं लग्न करायचं आणि ग्रामीण भागात तर हे खूप होतं. परंतु ह्या सर्व प्रवासामध्ये माझी आई, तिला एज्युकेशनची खूप आवड होती आणि तिने मग मला खंबीर पाठिंबा दिला. मी म्हणत होते की नाही, मला हायर एज्युकेशन घ्यायचंच आहे आणि म्हणून माझं लग्न लांबवलं. साधारण मी तुम्हाला सांगते मॅडम की मी लग्न 25व्या वर्षी त्या काळात लग्न झालं माझं. मी नाहीच म्हटलं होतं की मला लग्न करायचं नाहीच आहे माझं एज्युकेशन झाल्याशिवाय. आणि जेव्हा मी म्हणजे नोकरी तर सुरूच होती माझी, परंतु ग्रॅज्युएट झाल्यानंतर आणि B.Ed झाल्यानंतर मग मी लग्न केलं, कारण माझा पुढचा जो हायर एज्युकेशनचा मार्ग होता तो मोकळा झाला होता. गेल्या 21 वर्षापासून समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून तुम्ही शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला येथे कार्यरत आहात. तर या 21 वर्षात तुम्हाला घर आणि कॉलेज या दोन्हीचं संतुलन तुम्ही कसं सांभाळलं? कारण मुलं लहान असताना मुलांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते आणि आईच मुलांची जबाबदारी पूर्ण करू शकते. तो पिरियड आणि त्याच परिस्थितीत कॉलेजच्या सुद्धा जबाबदाऱ्या तुम्ही कशा हाताळल्या? अगदी महत्त्वाचा आणि सर्वच नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला मॅडम आपण. आपण नोकरी करतो तेव्हा सगळ्यात जास्त सफर होतात ती मुलं आणि माझी मुलंही तेवढी सफर झाली आणि हा गिल्टी फील सतत येत राहतो की आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही, परंतु आपली मुलं सुद्धा कोऑपरेटिव्ह असतात हे सुद्धा तेवढंच खरं आहे. पण घर, कॉलेज आणि रिसर्च, कारण प्राध्यापक म्हटलं की रिसर्च हा करावाच लागतो, तर साईड बाय साईड ही कामं माझी सुरूच होती. तर हे करण्यासाठी मी 3 गोष्टींना प्राधान्य दिलं. ते म्हणजे एक नियोजन, एक वीकली आणि डेली प्लॅनिंग
हे करायचं. अगदी दुसऱ्या दिवशीचा मेनू पासून नाश्त्यापासून तर डिनरपर्यंत. डिनरपर्यंत आणि कॉलेजमध्ये टीचिंग करायचं आहे की आपल्याला कमिटीचं काम करायचं आहे, ह्याचे सगळे लेखाजोखा एक मी त्याची डायरीज करून ठेवलेली आहे. माझ्याकडे 15 डायऱ्या आता सध्या जमा झालेल्या आहेत की उद्याचं नियोजन आपल्याला हे असं करून ठेवायचं आहे. आणि त्या दृष्टीनं मी ते सगळं करत होती. आणि हे सर्वांमध्ये महत्त्वाचा असतो म्हणजे फॅमिली सपोर्ट, मॉरल सपोर्टही लागतो. लग्नाच्या आधी मला आई भाऊ यांच्याकडून तो सपोर्ट मिळाला आणि लग्नानंतर माझे मिस्टर प्राचार्य राजेंद्र लखाडे यांच्याकडून अगदी पावलोपावली मला तो सपोर्ट मिळाला. आणि अजूनही सपोर्टमुळेच आपण इथे आहोत आता हां. आज. तेच म्हणजे सावित्रीबाईंच्या संदर्भात जे ठरलेलं आहे तेच माझ्या संदर्भात सुद्धा आहे असं म्हणावं लागेल. आणि तिसरं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि मेहनत. मी तुम्हाला आधी सांगितलं की मी ग्रामीण भागातील महिलांचा संघर्ष पाहिलेला आहे, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहिलेला आहे. बरोबर. आणि तो सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आपल्या समोर एखादी जर प्रतिकूल परिस्थिती उभी राहिली तर आपण त्या क्षणी काय करायचं हे अगदी मला आधीपासूनच ते सुचत होतं किंवा ते मी करत होते. परिस्थितीने तुम्हाला सुचवलं. ते सुचवलं म्हणावं लागेल. आणि मेहनतीसाठी पण मी मागे पाहिलंच नाही. बरोबर. आणि ती मेहनत करत गेले आणि त्याचं फळ सुद्धा आज मला मिळालेलं आहे. 1970 ते 80च्या दशकामधील सामाजिक आणि आर्थिक स्थिती पाहिली असता मुलींचे शिक्षण ग्रामीण भागामध्ये अतिशय कठीण होतं. त्या काळात 10वी-12वी झालेल्या मुलींचे विवाह होत असत. परंतु आईचा भक्कम पाठिंबा आणि मॅडमनी स्वतः केलेले खडतर कष्ट यामुळे पुढील शिक्षण घेणं शक्य झालं. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे तुम्हाला नोकरी करून कुटुंबाला हातभार लावून स्वतःचं शिक्षण पूर्ण करावं लागलं. त्याचबरोबर उच्च शिक्षण तुम्ही शासकीय वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केलं. तर आमच्या मैत्रिणीसोबत त्या वसतिगृहातील किंवा शासकीय शिक्षणाचा छोटासा अनुभव तुम्ही शेअर करू शकता. हा जो काळ होता माझा एज्युकेशनचा, हा अगदी मुलींवरील बंधनांचाच काळ होता असं म्हणावं लागेल. कारण अजूनही पाहिजे तेवढी लिबरल ज्याला म्हणतो आपण तेवढा दृष्टिकोन हा समाजाचा अजून झाला नव्हता. नाही. आणि म्हणून मग मी नोकरी करायला लागले. मग सगळे नातेवाईकांचा असा तगादा असायचा की ही नोकरी करते आहे तर आता हिचं लग्न करायला काही हरकत नाही आहे. परंतु मला अजून पुढे हायर एज्युकेशन तर घ्यायचंच होतं. आणि दुसरं म्हणजे एकतर मी वसतिगृहामध्ये राहत होते. ते पण एक होतं की गाव सोडून ही तिथे शिकते आहे. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वसतिगृहाचे रूल्स हे आधीपासूनच खूप स्ट्रिक्ट असतात. अगदी म्हणजे घरी तरी आपण 8 नंतर बाहेर जाऊ शकतो, परंतु वसतिगृहामध्ये जाऊ शकत नाही. आणि तिथल्या ज्या वार्डन होत्या सौ काटकर मॅडम, ह्या पण अतिशय स्ट्रिक्ट, पण तेवढ्याच त्या मायेने सगळ्या गोष्टी आमच्याकडून करून घेत होत्या. आणि म्हणून तो जो 5 वर्षाचा माझा जो अनुभव होता वसतिगृहातला, हा माझा कालखंड अतिशय चांगला गेला. समाजामध्ये अनाथ, अपंग, एड्सग्रस्त, आदिवासी यांच्यासारख्या वंचित घटकांकरिता विविध मदतीचे उपक्रम तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवरील सातत्याने गेली 15 वर्षापासून आयोजित करत आहात. तर त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का? आणि जर अडचणी आल्या असतील तर त्याला तुम्ही कसे सामोरे गेलात? मी मॅडम समाजशास्त्र शिकवते. आणि मुळातच समाजशास्त्र हा समाजाचा विचार करणारं शास्त्र आहे. बरोबर. आता प्रत्येक विषय हा हायर एज्युकेशनमध्ये किंवा आपण पदवी स्तरावर पदव्युत्तर स्तरावर जेव्हा शिकवतो तेव्हा नॅक म्हणा किंवा आता NEP ह्यांचे काही नॉर्म्स आलेले आहेत. पण त्याच्याही पलीकडे एक सामाजिक बांधिलकी आपण जपावी ह्या विचाराची पण मी आहेच. आणि विषयसुद्धा माझा जो आहे तो ह्या विचारांना पूरकच मला माझा अभ्यास तो झाला. आणि म्हणून हे करताना एक व्यक्ती म्हणजे मी जर म्हटलं की मीच एक काम करणार, पण माझ्याही मर्यादा आहेत. मी प्रत्येक घटकापर्यंत तर पोहोचू शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये सामाजिक जाणीव जागृती समिती आम्ही स्थापन केली. आणि त्या समितीमार्फत आम्ही अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करत असतो. परंतु त्याचा महत्त्वाचा मोटिव्ह हा आहे की विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही सामाजिक बांधिलकीची भावना जागृत झाली पाहिजे. कारण मी एकटी एका विशिष्ट क्षेत्रापर्यंत पोहोचेल, परंतु 1000 विद्यार्थी आहेत, 1000 मधल्या 10 दरवर्षी जरी विद्यार्थ्यांनी हा विचार आत्मसात केला तर ते वेगवेगळ्या क्षेत्रांपर्यंत कुठपर्यंत जाऊन पोहोचतील. आणि ह्याच विचारांनी आम्ही काम करतो. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत ज्या ठिकाणी वंचित, अनाथ
अशी विद्यार्थी असतात किंवा वंचित घटक आहेत समाजातले. त्याच्यामध्ये अनाथ मुली आहेत, स्त्रिया आहेत किंवा एड्सग्रस्त, दिव्यांग, मतिमंद अशा प्रकारचे जे वंचित घटक आहेत, ह्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का, हा दृष्टिकोन मुलांमध्ये निर्माण करायचा आणि आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करायचं, ह्यासाठी आम्ही विविध व्हिजिट्स आयोजित करतो. त्याचबरोबर आम्ही गेल्या 15 वर्षांपासून आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये भेटी देतो. आदिवासी गावांना तर आम्ही दरवर्षी कपड्यांचं वाटप, वह्या पुस्तकांचं वाटप किंवा खाऊचं वाटप, त्या मुलांना आम्ही एखाद्या सणावाराला आम्ही त्या ठिकाणी जातो आणि त्यांना हे सगळं आम्ही देतो. आता हे सगळं जे करतो आम्ही, तर निधी आम्ही गोळा करतो विद्यार्थ्यांच्या मार्फत. आता हा निधी गोळा करताना अडचणी येतात, कारण आमचा जो मोटिव्ह आहे, हा मोटिव्ह लोकांना समजून सांगणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. आता ह्या प्रवासामध्ये बरेचसे आपल्या विचाराचे लोक भेटतात, परंतु काही लोक त्याच्यावरती प्रश्नचिन्ह पण उभे करतात. मग अशा वेळेस ह्या लोकांना आपण कसं समजून सांगायचं, हे एक मोठं टास्क असते आपल्यासमोर. पण आता बऱ्याच वर्ष झाले आम्ही ते काम करतो. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना पण हे समजून सांगतो की आपल्याला जर कोणी अशा प्रकारे क्रॉस करायला लागलं तर त्यांना आपला विषय कसा समजून सांगायचा, चिडायचं कसं नाही, संयम कसा ठेवायचा, किंवा आपल्याला कोणी नाव ठेवत असेल तर आपण कसं याला सामोरं जायचं, हे पण ठरवलेलं आहे. कारण ते अनुभव मी घेतले. निधी गोळा करणं किंवा आणखी अशा काही वस्तू गोळा करणं हे आम्ही करत असतो आणि त्याचं वितरण आम्ही करत असतो सातत्यानं, जेणेकरून आपल्यासारखंच जीवन आदिवासी लोक सुद्धा जगू शकतील. याचा तुम्ही प्रयत्न करता. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर काम करताना आम्ही बऱ्याच जाती जमातींचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मॅडम एक उंटवाले खेळकरी म्हणून मराठवाडा विभागामध्ये एक जमात आहे. ती एक मुस्लिम सद्धर्म असणारी जमात आहे आणि हे लोक अतिशय कसरतीचे खेळ करतात आणि ह्या जातीचा उल्लेख कुठेही नाही. म्हणजे त्यांना स्वतःला हे कळत नाही. त्यांचं जे अप्लिकेशन आहे हे दुसऱ्या एज्युकेटेड व्यक्तीनं आणलं की त्याला कळलं की ह्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. हे लोक केसाने गाडी ओढणे, डोक्यावर नारळ फोडणे, अशा प्रकारची कसरतीची कामं हे करतात आणि त्याच्यातून उपजीविका करतात. त्याच्यासाठी पुरुष मंडळी ही सतत गावोगाव बाहेर भटकत असते आणि महिला ह्या गावात राहतात. तर ह्या एखाद्या गावाच्या आश्रयानं गावाच्या जवळपास राहतात, गोधडी शिवण्याचं काम करतात. आता त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्याला संरक्षण राहिलं पाहिजे म्हणून त्यांचे जे गैरसमज आम्ही पाहिले, तर त्या दात काळे करतात, त्याला मिश्री लावतात. मग त्याच्यामुळे त्यांचं सौंदर्य कमी होते आणि इतर लोकांची नजर जात नाही. पुन्हा डोक्यावर घुंगट घेणे आणि केसांना ते विविध आभूषण असे लटकवतात की त्याच्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नाही. म्हणजे खरोखर अशाही स्वतःच्या संरक्षणासाठी एवढ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशाही प्रकारच्या जमाती आहेत की ज्यांचा कुठे उल्लेखही नाही आणि ह्या लोकांना आपल्या ज्या स्वातंत्र्यानंतरच्या ज्या सुविधा आहेत त्या पण नाहीत. म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. त्यांचे ते प्रश्न आम्ही आयोगाच्या थ्रू शासनाकडे मांडलेला आहे. म्हणजे त्यांची NTB ह्या प्रवर्गामध्ये त्यांची नोंदणी झाली पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही तो अहवाल सुद्धा आता पाठवायचा आहे, आम्हाला तयार आहे. म्हणजे अशा प्रकारचे लोक आणि महिला आम्हाला भेटल्या आणि त्यांच्यासाठी काम करण्याचा एक वेगळा अनुभव, म्हणजे अविस्मरणीय अनुभव आहे की. आणि दुसरं म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर महिला सक्षम पूर्वी नव्हत्या का आणि आता आहेत का, तर महिला सक्षम आहेच पूर्वीपासून. कारण आता आज आपण बघतो की एखादी ग्रामीण आणि शहरी भागात काम करणारी मजूर स्त्री, जिचा पती व्यसनाधीन असतो, परंतु ती संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर कुटुंबाला सावरणारी स्त्री ती आत्महत्या करत नाही. ती त्या वृद्ध सासू सासऱ्यांचा सांभाळ करते, ती आपल्या मुलांचं पण संगोपन करते, तिला मदत मिळो अथवा नाही. कारण बऱ्याचशा केसेसमध्ये त्या शेतकऱ्यांच्या विधवांना मदत मिळत नाही किंवा अकाली वैधव्य आलेल्या ज्या महिला आहेत त्या पण सक्षमपणे आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात, म्हणून त्या सक्षम आहेतच. सावित्रीबाईंसारख्या म्हणा, जिजाऊंसारख्या म्हणा, अशा ह्या सक्षम महिलांची यादी फार मोठी आहे आणि त्यांचं कर्तृत्व त्या काळात सांगण्यासारखंच आहे. ज्या ठिकाणी ज्या वेळी स्त्रियांना संधी मिळाली त्यावेळेस स्त्रियांनी आपलं सक्षमीकरण, आपली सक्षमता सिद्ध केलेली आहे. महाविद्यालयातील मुलींकरता सक्षमीकरण आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी तुम्ही कार्यशाळा आयोजित करता आणि त्याचबरोबर तुम्ही परिसरातील महिलांकरता विविध व्यावसायिक प्रशिक्षण देखील आयोजित करता. तर त्याचं स्वरूप कसं असतं? महिलांकरिता एक महिला कल्याण समिती नावाची समिती आमच्या महाविद्यालयामध्ये
कार्यरत आहे. मी त्याची समन्वयक आहे. बरं. त्याच्यामार्फत आम्ही मुलींकरिता आणि परिसरातील महिलांकरता हं. किंवा आमच्या संस्थेमध्ये असलेल्या महिलासुद्धा यांच्याकरिता काही उपक्रम मी आयोजित करतो. त्याच्यामध्येच एक ज्योतिर्मयी युवती सक्षमीकरण कार्यशाळा नावाची एक कार्यशाळा आम्ही दरवर्षी आयोजित करतो. अच्छा. ह्या कार्यशाळेमध्ये व्यक्तिमत्व विकास, सुरक्षा, आरोग्य आणि सद्यकालीन आव्हानं जी आपल्या समोर येतात महिलांसमोर त्याच्यावरती उपाययोजना असे विषय आम्ही मुलींसमोर मांडत असतो. एक प्रकारे शैक्षणिक आणि सामाजिक अशा प्रकारची शिदोरी या विद्यार्थिनी जेव्हा आमच्या महाविद्यालयातून जातील तेव्हा त्यांच्याकडे असेल आणि पुढचं जे त्यांचं आयुष्य आहे भविष्यात त्यांना ज्या काही गोष्टींना सामोरं जावं लागेल ह्याकरिता ते स्वतः पेलतील. ह्याकरिता आम्ही त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आमच्या परिसरातील ज्या काही महिला आहेत ज्या आमच्याशी कनेक्टेड आहेत काही विद्यार्थिनींच्या पालक किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्यांना आणखी कामाची गरज असते बरोबर. आणि परिसरातील महिला यांच्यासाठी आम्ही काही प्रशिक्षण आयोजित करत असतो. ही प्रशिक्षणं विनामूल्य असतात. त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञांना आम्ही बोलवतो. त्याच्यामध्ये आम्ही उदबत्ती प्रशिक्षण कार्यशाळा, फिनाईल तयार करणे किंवा टाचण्या तयार करणे अशा कार्यशाळांचं आम्ही प्रशिक्षण त्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये दिलेलं आहे. तसंच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पण आम्ही त्या लोकांना बोलवतो. ह्या महिलांना आम्ही आमच्याकडे बोलवतो आणि त्यांच्या मार्फत त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. दुसरं म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये कम्प्युटरची सुसज्ज अशी लॅब आहे. तर ह्या लॅबॉरेटरीमध्ये ज्या वेळेस आपल्या मोबाईलवरती किंवा ऑनलाईन आपली जी कामं सुरू झाली होती किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरू झालं होतं तर ह्यावेळेस परिसरातल्या महिलांसाठी आम्ही अशा प्रकारचे एक कार्यशाळासुद्धा घेतली की महिला ह्या डिजिटली सक्षम झाल्या पाहिजे की त्यांना घरी कोणी शिकवत नाही अशा महिलांना. कारण आमचं महाविद्यालय जे आहे हे सोशली आणि एज्युकेशनली थोडंसं बॅकवर्ड एरियामध्ये कॉलेज आहे आणि त्या परिसरातल्या महिलांना आपल्या मुलांना योग्य ते माहिती त्याच्यातून दिली गेली पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण आणता आलं पाहिजे. ह्या दृष्टीनं आम्ही ती कार्यशाळा आयोजित केली होती आणि आम्हाला त्याच्यासाठी भरभरून प्रतिसाद मिळतो. बऱ्याचशा स्त्रिया आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि आता गेल्या 2 वर्षापासून तर आमच्या महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य प्रशिक्षण नावाची शिलाई मशीनद्वारे त्यांना शिलाईचं जे प्रशिक्षण दिलं जातं महिलांना तर हे गव्हर्नमेंटच्या थ्रू त्यांना विनामूल्य दिलं जातं. परंतु गव्हर्नमेंटची एक अट अशी होती की आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या मशीन्स या पाहिजेत. आमच्या महाविद्यालयामध्ये त्या उपलब्ध आहेत. आम्ही त्या उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुलींची जी कमवा आणि शिका योजना आहे तर ही कमवा आणि शिका योजनाच्या थ्रू आम्हाला राजराजेश्वर संस्थान जे आहे त्याच्या थ्रू आम्हाला 1 लाख रुपये मिळाले होते. 15-16 पासून आम्ही ही योजना सुरू केली. प्रत्येक स्त्री ही सक्षम झाली पाहिजे असं म्हणजे उद्देश. असं तुमचं ध्येय असतं. असं म्हणजे आम्हाला जे शक्य शक्य असेल असं आम्ही ते करतो. अच्छा. आम्ही महाविद्यालयाच्या सोशल अवेअरनेस कमिटी आणि महिला कल्याण समितीमार्फत जे काही उपक्रम आयोजित करत असतो त्याच्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं असो किंवा विद्यार्थिनींसाठी प्रशिक्षण आयोजित करणं असो याकरिता आम्हाला महाविद्यालयाच्या शिक्षण प्रसारक मंडळ ह्या मॅनेजमेंटतर्फे संपूर्ण सहकार्य मिळतं. आम्ही रिसर्च करावा आणि असे उपक्रम करावे ह्याकरिता आम्हाला अगदी भरीव पाठिंबा आमची मॅनेजमेंट, आमचे प्राचार्य, आमचे सर्व कलिग्स हे देत असतात आणि त्यांच्या सहकार्यानंच आम्ही खूप सारे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आयोजित करू शकतो. मॅडम, कन्या भ्रूण हत्या, स्त्री आणि वृद्धांच्या समस्या यावर सातत्याने तुम्ही लेखन आणि काम करीत असता. लेखन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेख तुम्ही लिहित असता. पण काम कशा पद्धतीचं असतं नेमकं? म्हणजे या गोष्टीचा ऱ्हास होण्यासाठी तुम्ही फिजिकली लोकांपर्यंत कशा प्रकारचा संदेश देता? तुम्हाला मी आता सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आयोजित करतो त्याच्यामध्ये हा एक सोशल अवेअरनेस हा पण एक भाग आहे. आता कन्याभ्रूण हत्येचं जर म्हटलं तर मी लेटेस्ट आकडेवारी जी पाहिली 2000 ते 2019 पर्यंत साधारणपणे ज्या काही मुलींच्या भ्रूण हत्या झाल्या त्याच्यामध्ये 86% भ्रूण हत्या ह्या मुलींच्या आहेत आणि त्यापैकी 80% ह्या हिंदू मुलींच्या भ्रूण हत्या आपल्या भारतातल्या आहे. आणि ही आकडेवारी केंद्र सरकारनं प्यू रिसर्च सेंटरद्वारा जो डाटा गोळा केलेला आहे ही ऑथेंटिक आकडेवारी आहे आणि ही आता लेटेस्ट आहे. पण तरीही 4-5-6 वर्षात जे हे प्रमाण कमी झालेलं आहे परंतु ज्या प्रमाणात हे प्रमाण कमी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात मात्र ते झालेलं नाही. आणि एक काळ तुम्हाला आठवत असेल मॅडम 2000 ते 2005 पर्यंत
साधारणतः 90च्या दशकापासून हा जो कन्या भ्रूण हत्येचा जे सत्र होतं ना, हे अतिशय पीकवर होतं. बरोबर. मला एक त्यावेळेस पण मी सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये लेखन करायची, म्हणून मी ती आकडेवारी ठेवायची. तर 1 महिन्यात भारतामध्ये 1 लाखाच्या जवळपास बापरे. मुलींच्या भ्रूण हत्या व्हायच्या. आणि त्याचे परिणाम आज आपण बघतोय हो. की आज मुलींची संख्या किती कमी झालेली आहे. आणि म्हणूनच मुलांच्या विवाहाच्या समस्या आता वाढलेल्या आहेत. वाढलेल्या आहेत. या सगळ्या कार्याबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील तुम्ही करता. मॅडम, आजकाल आपण बघतो स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्याचे स्पेसिफिक असे क्लासेस असतात. फ्रीमध्ये कोणीही कुठलाही विषय सध्याच्या परिस्थितीत कोणीच शिकवत नाही. तुम्ही विनामूल्य मुलांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांच्या सदस्य म्हणून देखील तुम्ही काम बघता. तर तुम्ही वेळेचं नियोजन तुमचं कसं करता? आता स्पर्धा परीक्षा म्हटलं तर ते माझं पॅशन आहे आणि आवड आहे. बरोबर. आणि म्हणूनच मी त्या सेल मध्ये आहे आणि म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या झोन मधनं गेल्या हा त्यामध्ये कोणी अडकू नये हा तुमचा हा एक माझा आहे. उद्देश. आणि दुसरं म्हणजे मी कधी कुठलाही क्लास कधी लावला नाही. नेटची जी एक्झाम दिली ती पण ॲज इक्वल स्पर्धा परीक्षा अतिशय Self study. सेल्फ स्टडी आणि उच्च स्तरावरची ती परीक्षा समजली जाते. त्याच्यामुळे ती पण मी स्वतःच अभ्यास करून दिलं. त्याच्यामुळे मी मुलांना सांगत असते की आपण जर प्रयत्न केले तर हे होतं. बरोबर. आणि मग मी ज्या काही ट्रिक्स वापरल्या किंवा जे काय मी पुस्तकं वापरली, हे सगळ्या ट्रिक्स मी त्यांना सांगत असते. आणि अभ्यासाचे पॅटर्न त्यांना सांगते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना, महिलांना इतकी सुंदर माहिती आणि स्वतः सक्षम कसं व्हावं यासाठी तुम्ही जे आजच्या कार्यक्रमातनं आम्हाला उपदेश किंवा मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार. आपण ह्या ठिकाणी मला बोलवलं आणि जे काय महिलांच्या संदर्भात बोलण्याचे जे काय व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं याबद्दल खरोखर पुनश्च एकदा आपले आभार मानते. धन्यवाद. तुम्ही सुद्धा. तर जाता जाता मॅडम, तुमच्या आवडीचं एखादं गीत. दिल है छोटासा छोटी सी आशा. ओके. दिल है छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा. श्रोतो, आत्ताच आपण महिला विश्व या कार्यक्रमात समाजामध्ये अनाथ, अपंग, एड्सग्रस्त, आदिवासी यांच्यासारख्या वंचित घटकांकरिता मदतीचे उपक्रम तसंच महिला सक्षमीकरण याविषयी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला येथील प्राध्यापिका डॉक्टर निलिमा सरप लखाडे यांची जया सहस्त्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.